मकर संक्रांतीसाठी वान मेकिंग आयडियाज. आज आहे दिवस 6वा. आज आपण ही हेअरपिन बघणार आहोत. फ्लॉवर कालसारखंच आहे पण टेक्निक वेगळी आहे. तर हे लागणारं साहित्य, त्याचसोबत सगळ्यात पहिलं मी 3 mm ची तार काढून घेते. त्यानंतर काल जसं बनवलेलं आपण एक पर्ल एक मनी घेऊन आपण इथे लॉरियल बनवून घेणार आहोत. अशाच प्रकारचे बाकीचे सगळे लॉरियल्स बनवून घ्यायचे. त्यानंतर लास्टला आपण इथे थोडी वेगळी टेक्निक आहे. लास्टला ओव्हरलॅप करायचं आहे आणि त्यानंतर झिगझॅग मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी रेड कलरचा क्रिस्टल घालून घेते जो माझ्याकडे आहे. हा क्रिस्टल 6 mm चा आहे आणि त्याचसोबत तो इथे मी अटॅच करून घेते. त्यानंतर आपले जे 0 mm चे गोल्डन बीड्स आहेत ते मी इथे घालून घेते तारवर काढून. त्यानंतर ते सगळे मणी ओवून घेतल्यानंतर पहिला जो मणी ओवला होता त्यातून आपण परत एकदा तार काढून घेणार आहे, जेणेकरून आपला परफेक्ट गोल्ड फिनिशिंग छान येईल. आणि ज्या पद्धतीने आपण काल खालून वर जसं शिवलं होतं त्याच पद्धतीने आजही आपण व्यवस्थित सगळीकडून शिवून घेणार आहे. त्यानंतर आपण याला इथे आपली हेअर पिन आहे जी यू पिन असते ती अटॅच करून घेते. तुम्ही बघू शकता मी कशी हेअर पिन तिथे ठेवली. पहिलं दोन्ही बाजूला छोट्या एंडनी आणि मोठ्या एंडनी रॅप करून घ्यायचे. 2 ते 3 रॅप करून झाल्यानंतर वरती जे 2-3 मणी आहेत तिथे आपण व्यवस्थित अटॅच करून घेणार आहेत. त्या मण्यांना बांधून घेणार आहे जेणेकरून आपलं फूल खालीवर किंवा हलणार नाही. अशा पद्धतीने व्हिडिओ प्रॉपर पद्धत दाखवलेली आहे. व्यवस्थित बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि आपल्या व्हिडिओजला खूप प्रेम देत आहे तुम्ही. खूप छान प्रतिसाद मिळतो आहे तुमचा. त्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि शेवट आपले दोन्ही एंड जे आहेत ते एकत्र करून आपण त्याला पीळ मारून घेणार आहे. आणि ती राहिलेली एक्स्ट्राची तार कट करून टोचू नये म्हणून आपण ते दाबून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे तयार आहे आपली छोटीशी यू पिन. खूप छान दिसते. वान म्हणून खूप छान सिंपल आणि प्रत्येकाला यूज होईल अशी आयडिया आहे. थँक्यू.